Um, Welcome to our channel MSBT Techno. If you are new, please subscribe our channel for more videos. Okay, so this is second video on the topic IC 555. Okay, आणि आज आपण बघणार आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ IC 555. So today we'll going to discuss block diagram of IC 555. Okay, so before going to block diagram, I'll just make a list of the available block in IC 555. तो तुम्हाला एक 5 ब्लॉक लक्षात ठेवायचे. फर्स्ट यू नीड टू रिमेंबर दिस 5 ब्लॉक्स नेम. Then we'll see how we rearrange this to get the exact block diagram of IC. ओके, सो त्यामध्ये तुम्हाला असणार आहे 3 रजिस्टर. ओके, जे असणार आहे तुमचे 5 किलो ओमचे इच रजिस्टर ऑफ 5 किलो ओम. सेकंड तुम्हाला लक्षात ठेवायचे 2 कंपॅरेटर, ज्याला आपण नाव देणार आहोत UC अँड LC. UC स्टँड फॉर अप्पर कंपॅरेटर, LC स्टँड फॉर लोअर कंपॅरेटर. थर्ड असणार आहे तुमचा SR फ्लिप फ्लॉप. ओके, आणि फोर्थ आहे आउटपुट बफर किंवा आउटपुट स्टेज म्हणून, आणि फिफ्थ वन आहे डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. तर ही 5 ब्लॉक आपण रिअरेंज करणार आहोत, ज्यापासून आपले बनणार आहे IC 555 ची ब्लॉक डायग्राम. ओके, सो रिमेंबर दिस व्हॉट वी नीड: 3 रजिस्टर, 2 कंपॅरेटर, एक SR फ्लिप फ्लॉप, एक आउटपुट स्टेज किंवा आउटपुट बफर आणि एक डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. ओके, सो लेट्स सी. आता आपण बघू की ब्लॉक डायग्राम कशी आहे एक्झॅक्टली. ओके, सो ही आहे तुमच्या IC 555 ची ब्लॉक डायग्राम. ओके, सो फर्स्ट आपल्याकडे 8 पिन्स असणार आहेत. आपण त्या 8 पिन्स कोणत्या आहेत ते एकदा बघू. फर्स्ट पिन आहे ग्राउंड, सेकंड आहे ट्रिगर, फोर्थ आहे तुमची रिसेट पिन या ठिकाणी, फिफ्थ वन आहे तुमचं कंट्रोल व्होल्टेज, सिक्स वन आहे थ्रेशोल्ड, सेवन आहे तुमची डिस्चार्ज पिन आणि 8 आहे तुमची VCC. तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवणार तर स्टेप वाईज लक्षात ठेवा. फर्स्ट तुमची आहे VCC आणि ग्राउंड. ओके, 2 पिन लक्षात ठेवा, VCC ग्राउंड. त्यामध्ये तुम्हाला 3 रजिस्टर ड्रॉ करायचे, इच रजिस्टर ऑफ 5 kV, 5 किलो ओम. ओके, हे 3 रजिस्टर. त्यानंतर तुमचं आहे अप्पर कंपॅरेटर, लोअर कंपॅरेटर. 2 कंपॅरेटर फॉर्म करायचे, तुम्ही शिकलेला आहेत ओपॅम ॲज अ कंपॅरेटर. सेम सर्किट काढायचंय आणि याची पोलॅरिटी लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण तुम्ही 2 कंपॅरेटर काढसाल, त्याची पोलॅरिटी लक्षात ठेवा, ही कशी आहे: प्लस मायनस, प्लस मायनस. ओके, आणि हे 3 रजिस्टर जे आहे, हे 3 रजिस्टर ॲज अ व्होल्टेज डिवायडर फॉर्म करतात इकडे. ओके, सो इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा पण आहे की आपण याला 555 का म्हणतो IC 555 ला, कारण याच्यामध्ये आपण 5 किलो ओमचे रजिस्टर यूज केलेले आहेत. ठीक आहे, म्हणून आपण हिला 555 असं जनरलाइज कन्सेप्ट मध्ये नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, हा तुमचा अप्पर कंपॅरेटर, लोअर कंपॅरेटर, याचे 2 इनपुट्स आहेत. याचा जो प्लस टर्मिनल असणार आहे तो झाला तुमचा थ्रेशोल्ड. ओके, थ्रेशोल्ड पिन, पिन नंबर 6. आणि त्याचा जो मायनस आहे तो झाला तुमचा कंट्रोल व्होल्टेज. अप्पर कंपॅरेटरच्या 2 पिन आहेत, एक प्लस पिन, जिला आपण जसं आपण बाहेर काढणार तिला थ्रेशोल्ड नाव देणार, आणि जी मायनस पिन आहे तिला कंट्रोल व्होल्टेज देणार. ठीक आहे, आणि अजून एक, तुमची जी मायनस पिन आहे ती तुमची या रजिस्टरच्या पॉइंटला इथे कनेक्टेड आहे, पण जी प्लस पिन आहे ही या ठिकाणी कनेक्टेड नाहीये. ओके, ही डायरेक्टली पास होऊन तुम्हाला आउटपुटला मिळते. त्यानंतर लोअर कंपॅरेटर. लोअर कंपॅरेटरची पोलॅरिटी लक्षात ठेवा, प्लस मायनस, प्लस मायनस, जशी आपण ड्रॉ करू. ओके, याचा जो प्लस आहे तो आपण रजिस्टर डिवायडरच्या या पॉइंटला कनेक्ट केलेला आहे, जिथे तुम्हाला 1/3 VCC भेटतं, आणि जो मायनस आहे तो आउटपुटला आहे, त्याला आपण ट्रिगर नाव देतो, 2 नंबर पिन. तर लक्षात ठेवा, अप्पर कंपॅरेटर आहे ज्याचं प्लस इनपुट बाहेर आहे ICच्या, जो आहे थ्रेशोल्ड, आणि मायनस इनपुट आपण डिवायडरला कनेक्ट केलेला आहे, आणि डिवायडरचं पोटेन्शियल असणार आहे 2/3 VCC. आणि लोअर कंपॅरेटरचा प्लस पॉइंट आपण याच्या इन्व्हर्ट, म्हणजे जो अप्परचा आपण निगेटिव्ह पॉइंट जो आहे मायनस, तो डिवायडरला कनेक्ट केला, तर लोअर कंपॅरेटरचा पॉझिटिव्ह डिवायडरला कनेक्ट केला, आणि निगेटिव्ह जो पिन आहे, इन्व्हर्टिंग पिन, ती आपण बाहेर आणली ICच्या, जिचं नाव आहे ट्रिगर. ओके, हे 2 कंपॅरेटर आणि 3 रजिस्टरचं कनेक्शन तुम्ही समजलात, तर आपण नेक्स्ट स्टेजला जाऊ. नंतर आपण याचं ऑपरेशन समजू की एक्झॅक्टली कसं वर्क करतंय. आता बघा, ह्या 2.3 VCC आणि 1.3 VCC हे 2 पॉईंट खूप महत्वाचे आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा, मी इथे एक रजिस्टर काढतो. हा एक 2 व्होल्टेज रेंज जे दिलेत आपल्याला, 2.3 VCC आणि 1/3 VCC, हे एक्झॅक्टली ह्या व्हॅल्यू येतात कुठून? ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करू, सिम्पल एक तुमचे इथे 3 रजिस्टर काढू. ओके, ठीक आहे, हा मी ग्राउंड केला.
हा झाला माझा VCC. आणि हा एक पॉईंट आणि या एक पॉईंटला आपल्याला व्होल्टेज फाइंड करायचं आहे. तर इकडे जर आपण व्होल्टेज डिवायडर अप्लाय केला, सपोज हे तिन्ही सेम व्हॅल्यू आहे, आर आणि आर. ओके. सो मला जर या दोन आरच्या क्रॉसचं व्होल्टेज फाइंड करायचं असेल तर मी काय करणार, आर प्लस आर म्हणजे 2R अपॉन दिस 2R प्लस हा एक आर वरचा आर इंटू VCC. हा तुमचा सिम्पल व्होल्टेज डिवायडर आहे. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय भेटेल, 2/3 VCC या पॉइंटला. ठीक आहे. सेकंडला पण जर तुम्ही इकडे पुन्हा व्होल्टेज डिवायडर लावला तर तुम्हाला काय भेटेल, आर अपॉन 2R प्लस आर इंटू VCC. सो याला जर पुन्हा तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला भेटेल 1/3 VCC. ओके. सो हे सेम व्हॅल्यूचे रजिस्टर आहेत, त्यामुळे आपल्याला सेम या फॉर्म मध्ये व्होल्टेज मिळते. इकडे एका पॉइंटला मिळेल 2/3 VCC. हा झाला तुमचा अप्पर कंपॅरेटरचा रेफरन्स पॉइंट म्हणजे मायनस इन्व्हर्टिंग टर्मिनलचा व्होल्टेज, आणि 1/3 VCC. बघा इकडे एक कंपॅरेटर काढू आपण जस्ट एक्सप्लेनेशन साठी. ओपॅम्प ॲज अ कंपॅरेटर कसा वर्क करतो, हा तुमचा ओपॅम्प आहे, इकडे तुमचं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, इन्व्हर्टिंग इनपुट, हे तुमचं आउटपुट. ओके. आता एक 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 व्होल्टेज आहे, सपोज इथं तुमचा V रेफरन्स आहे आणि या पॉइंटला तुमचा V इन आहे. ओके. तर कंपॅरेटर मध्ये कसं असतं की ज्यावेळेस तुमचं नॉन इन्व्हर्टिंग पिनचं व्होल्टेज म्हणजे प्लस प्लस जे इनपुट आहे ओपॅम्पचं त्याचं व्होल्टेज म्हणजे V रेफरन्स. ओके. हा जर ग्रेटर दॅन V इन असेल म्हणजे तुमच्या नॉन इन्व्हर्टिंग पिनच्या व्होल्टेज पेक्षा, तर तुमचं आउटपुट हाय असतं किंवा तुम्ही याला VCC म्हणू शकता. ठीक आहे. आणि जर हा V रेफरन्स जर तुमच्या V इन पेक्षा कमी असेल म्हणजे अदर पिनच्या इन्व्हर्टिंग पिनच्या व्होल्टेज पेक्षा जर V रेफरन्स कमी असेल तर तुम्हाला लो भेटणार. ओके. त्यावेळेस तुमचा आउटपुट 0 असणार. या 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 प्रिन्सिपलवर तुमचा कंपॅरेटर वर्क. Okay, so now we know that what is comparator and why this three register is there, and what is 2/3 VCC and what is 1/3 VCC. हे पाच कन्सेप्ट तुम्हाला कळलेत. दोन कंपॅरेटर काय आहे, त्यांचं वर्किंग कसं असणार आहे, हे दोन पॉईंटचे व्होल्टेज कुठून आले, आणि हे तीन व्हॅल्यू काय आहेत, 5 किलो ओम, 5 किलो ओम, 5 किलो ओम. ओके. आता हे झालं तुमचे दोन कंपॅरेटर. यानंतर काय होतंय की दोन्ही कंपॅरेटरचे आउटपुट आपण एका फ्लिप फ्लॉपला देतोय, SR फ्लिप फ्लॉपला, सेट आणि रिसेटला. हा कसा वर्क करतो तुम्हाला माहिती आहे. जर सपोज ओके, जर माझ्या UC ला जर हाय आला, ओके, सपोज इथं 1 आला, तर माझं Q काय होईल, Q 1 होईल आणि Q बार काय होईल, 0. हे दोन्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात. Q बार 0 म्हणजेच काय होईल, तुमचं आउटपुट लो होईल. ओके. सेकंड कंडिशन बघा आता, जेव्हा तुमचं या ठिकाणी 0 येईल आणि या ठिकाणी 1 असेल, ठीक आहे, लोअर कंपॅरेटरचा आउटपुट जर हाय असेल तर तुमचा जो Q असेल, Q तुमचा 0 होईल आणि Q बार होईल 1. Q बार 1 म्हणजेच तुमचं आउटपुट काय होणार, हाय. ओके. आणि हा तुमचा डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असेल, ज्यावेळेस हा Q 0 असेल त्यावेळेस हा असेल तुमचा ऑफ कंडिशन मध्ये, आणि हा Q जर 1 असेल तर हा असेल ऑन कंडिशन मध्ये. म्हणजे हा एक्झॅक्टली म्हणायचं झालं तर तुमच्या आउटपुटचा कॉम्प्लिमेंटरी असेल. सपोज तुमचा आउटपुट जर हाय असेल तर या ठिकाणी लो येईल म्हणजे हा ऑफ राहील. तुमचा आउटपुट जर लो असेल तर ट्रान्झिस्टरच्या इथे हाय व्होल्टेज येईल आणि तो ऑन होईल. ओके. आउटपुट स्टेज म्हणजे सिम्पली एक बफर असतं जे तुम्हाला या ठिकाणी मिळतं, तेच आउटपुटला मिळणार. जस्ट इकडे तुम्हाला एकतर बफर ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात किंवा एक पुशपुल स्टेज असते जी तुमची करंट सिंक आणि सोर्स कॅपॅसिटी डिफाईन करते या स्टेजला, आउटपुट स्टेजला. ओके. ठीक आहे. तर बेसिक ऑपरेशन तुम्हाला समजलंय काय आहे की एक 3 रजिस्टर डिवायडर आहेत, त्याचे 2 रेफरन्स पॉईंट तयार होतात, रेफरन्स व्होल्टेज पॉईंट. ओके. याला तुम्ही रेफरन्स व्होल्टेज जनरेटर म्हणू शकता. तिथे दोन व्होल्टेज जनरेट करतो आपण, एक 2/3 VCC, दुसरा 1/3 VCC. तर बघा, जेव्हा तुमचं हे जे थ्रेशोल्ड व्होल्टेज असेल, ठीक आहे, हे थ्रेशोल्ड व्होल्टेज जर तुमचं ग्रेटर दॅन 2/3 VCC पेक्षा जर तुमचं ग्रेटर दॅन असेल थ्रेशोल्ड, तर तुमच्या या UCचा आउटपुट हाय होणार. ओके. सेकंड कंडिशन बघू आपण, ट्रिगर. आता हा ट्रिगर मायनसला आहे. ओके. म्हणजे काय पाहिजे की जर तुमचं ट्रिगर इनपुट, ओके, या पॉइंटचं जे व्होल्टेज असणार आहे, व्ही ट्रिगर म्हणू आपण, VT, हा जर लेस दॅन 1.3 VCC असेल
तर त्या केसला तुमचं आउटपुट इकडे हाय होणार. तुमचं आउटपुट LCचं हाय झालं म्हणजे तुम्हाला टायमरच्या आउटपुटला हाय भेटणार. ठीक आहे. सेम डिस्चार्ज आपण काय करतो, काही ऍप्लिकेशन मध्ये इकडे एक कॅप कनेक्ट करतो, एक कॅपॅसिटर. ओके, आपण ते बघू ऍप्लिकेशन मध्ये. ज्यावेळेस हा ट्रान्झिस्टर ऑन होईल, ठीक आहे, त्यावेळेस काय होईल की तुमच्या कॅपॅसिटर मध्ये स्टोअर केलेली एनर्जी या ट्रान्झिस्टर थ्रू डिस्चार्ज होईल, म्हणून याला डिस्चार्ज पिन म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हा जर 0 असेल तर हा ट्रान्झिस्टर ऑफ होईल, त्या केसमध्ये तुमचा हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार नाही. रिसेट म्हणजे काय, हा फ्लिप फ्लॉपचा रिसेट आहे की जर तुम्हाला जी करंट स्टेज असेल आउटपुटची ती जर रिसेट करायची असेल, चेंज करायची असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही जर इकडे लो इनपुट दिला, हा लॉक ऍक्टिव्ह लो असतो. ओके, इथे जर लो आलं तर तुमचं आउटपुट लो होऊन जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला नॉर्मल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर ही पिन ऑलवेज तुम्हाला हाय ठेवा लागेल, किंवा तुम्ही याला डायरेक्ट VCC ला कनेक्ट करू शकता. ओके, सो नेहमी लक्षात ठेवा 4 आणि 8 या पिन टुगेदर पाहिजे, जर म्हणजे त्या दोन्ही पिन तुम्हाला VCC ला कनेक्ट करावं लागेल जर नॉर्मल ऑपरेशन पाहिजे असेल तर. ठीक आहे. दोन कंपॅरेटर आहेत, एकाचं कंपॅरेटरचं आउटपुट थ्रेशोल्ड वरती डिपेंड असणार, थ्रेशोल्ड इनपुट वरती. दुसऱ्या कंपॅरेटरचं आउटपुट डिपेंड असणार ट्रिगर वरती. जर ट्रिगर 1.3 VCC पेक्षा कमी झाला तर तुम्हाला इकडे हाय भेटणार, आणि इकडे अपोजिट त्याच्या, जर तुमचा थ्रेशोल्ड 2/3 VCC पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इकडे हाय भेटणार. ओके, तर अशा प्रकारे आपण स्टेट चेंज करू शकतो. कंट्रोल व्होल्टेज काय असतं, जर आपल्याला वॅरिंग PWM सिग्नल पाहिजे असेल किंवा एखादी साईन वेव्हचं मॉड्युलेशन पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही या ठिकाणी एक व्होल्टेज अप्लाय करू शकता. बघा, कंट्रोल व्होल्टेज तुमच्या मायनसला कनेक्ट आहे. ओके, आणि सेम पॉईंट तुमचा 2.3 VCC ला कनेक्ट आहे. म्हणजे तुम्ही कंट्रोल व्होल्टेजला जर काही एक्स्ट्रा व्होल्टेज ऍड केलं तर ते तुमच्या या पॉईंटवर इम्पॅक्ट करणार. 2.3 VCC ला पण चेंज करणार आणि 1.3 VCC चे थ्रेशोल्ड चेंज करणार. यावरून तुम्ही वेगवेगळे पल्स विथ मॉड्युलेशनचे पॅटर्न तयार करू शकता. ठीक आहे, हे सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. जेव्हा आपण ऍप्लिकेशन बघू तेव्हा अजून आपल्याला समजणार आहे, पण सध्या तुम्ही हे समजून घ्या. आता आपण बघू की सिंक आणि सोर्स काय असतं आणि हे 5K का वापरले. ठीक आहे, तर बघा इथे एक सिंपल कॅल्क्युलेशन दिलंय मी. तर जेव्हा आपण एखादी IC डिझाईन करतो, त्यामध्ये जर रजिस्टर असेल तर आपल्याला बघावं लागतं की या रजिस्टर मधून करंट किती फ्लो होतं. ओके, जर करंट खूप जास्त असेल फ्लो होणारा, तर त्यावेळेस काय होतं, पॉवर डिसिपेशन वाढतं. कारण तुमचं पॉवर डिसिपेशन काय असतं, V/I. आणि जर पॉवर डिसिपेशन वाढलं तर ICचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं. ओके, टेम्परेचर वाढलं तर तुमची IC बर्न होऊ शकते किंवा डॅमेज होऊ शकते. ओके, सो एक लिमिटेड पॉवर डिसिपेशन पर्यंत तुमची IC काम करते. त्यामुळे आपल्याला चेक करावं लागतं की त्यातून फ्लो होणारं करंट किती आहे. आता बघा, जर आपले हे 3 रजिस्टर आपण इकडे काढलेत, 5K, 5K आणि 5K. ओके, 5K, 5K आणि 5K. आता याचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला किती मिळते, 15K. आता आपण बघू की या ब्रँच मधून माझा करंट किती फ्लो होईल. ओके, सपोज मी इथं +5 व्होल्ट VCC दिला, तर मी काय करणार, व्होल्टेज आपला ओहम्स लॉ अप्लाय करणार, 5 व्होल्ट डिवाइड बाय 15K, तर मला करंट किती मिळतंय, 0.33 amps. ओके, पण सपोज या 15K च्या ऐवजी मी जर इकडे समजा 330 ओहम रजिस्टर घेतले असते, तर माझा टोटल रेजिस्टन्स अप्रॉक्सिमेटली 1K झाला असता. ओके, आणि त्यावेळेस तुमचं जे करंट असतं ते 5 मिली एम्प्स असतं, म्हणजे खूप जास्त करंट झालं असतं. आणि त्याच प्रोपोर्शन मध्ये तुमचं पॉवर डिसिपेशन पण वाढतंय. त्यामुळे हायर व्हॅल्यूचे रेजिस्टन्स त्यांनी घेतलेत. सेम तर आता आपण हे बघू की जर 18 व्होल्ट दिलं तर किती भेटेल. ठीक आहे, जर मी माझं VCC जर ICचा 18 व्होल्ट असेल आणि खाली 15 किलो ओहमचे रजिस्टर असेल तर 1.3 मिली एम्प्स करंट फ्लो होईल माझ्या रजिस्टर मधून. तर हे पण विदिन लिमिट आहे. या ठिकाणी आपण एक लोड कनेक्ट करू. आपण सांगितलंय की माझ्याकडे 200 मिली एम्पियरची सिंक आणि सोर्स करंटची कॅपॅसिटी आहे. ओके, आपण लास्ट टाइम डिस्कस केलाय. म्हणजे काय की सपोज हे तुमच्या ICचा आउटपुट आहे. ओके, आणि तुम्ही या आउटपुटला एक रजिस्टर कनेक्ट केलाय आणि तो खाली ग्राउंडला कनेक्ट केलाय. ठीक आहे, तर या R ची व्हॅल्यू किती असावी. ठीक आहे, या R ची व्हॅल्यू जर खूप कमी असेल आणि इथून जो फ्लो होणारा करंट आहे हा जर ग्रेटर दॅन 200 मिली एम्प्स असेल, ओके, तर तुमची IC बर्न होऊन जाणार किंवा डॅमेज होणार. ऍक्च्युली 200 मिली एम्प्स पण नाही काढू शकत आपण, त्याची कॅपॅसिटी जरी तितकी असली तर आपल्याला डिफाईन करावं लागेल की विदिन लिमिट मध्ये आपण ते यूज करतोय. तर बघा, मॅक्सिमम तुम्ही जर 5 व्होल्ट तुमचं आउटपुट असेल ICचं, तर मॅक्सिमम 25 ओहमचा रजिस्टर तुम्ही यूज करू शकता. जर तुम्ही इकडे 10 ओहम यूज केला आउटपुटला रजिस्टर एखादा, तर काय होणार, खूप जास्त करंट फ्लो होऊन तुमची IC डॅमेज होऊन जाणार.
सेम जर तुमचं VCC 15 व्होल्ट असेल तर लक्षात ठेवा की 75 ओहम पेक्षा कमीचा लोड तुम्ही कनेक्ट करणार नाही. ओके. किंवा 75 पण नाही, हे एक मिनिमम 1K किंवा 500 ओहम पेक्षा ग्रेटर रेजिस्टरच कनेक्ट करायचा, तर तुमची आयसी प्रॉपर फंक्शन करेल आणि व्यवस्थित काम करेल. जर तुम्ही जास्त आउटपुट लोड करंट यामधून सिंक आणि सोर्स करण्याचा प्रयत्न केला तर आयसी डॅमेज होते. आणि आपले जेव्हा आपण एखादा मिनी प्रोजेक्ट करतो त्यावेळेस हेच कारण असतात की आपण प्रॉपर लोड कनेक्ट करत नाही किंवा आपण डायरेक्ट आउटपुट ग्राउंडला शॉर्ट करतो आणि आपली आयसी एका सेकंदात ती बर्न होते आणि नंतर आपल्याला कळत नाही की अरे आता तर आपला वर्क करत होतं सर्किट पण आता डॅमेज झालंय. या या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिकली असतात. हे आपल्याला लक्ष द्यावं लागतात की काय करायचं म्हणून. ठीक आहे. हे 4 कॅल्क्युलेशन्स आहेत सिम्पल. एक समजण्यासाठी तुम्हाला फक्त याचा, आणि एक्झाम मध्ये तुम्हाला एवढं डिटेल्स कोणी विचारत नाहीये, पण अशा गोष्टी लक्षात असणं कधी पण चांगलं प्रॅक्टिकल साठी. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला ब्लॉक डायग्राम IC555 ची. आता एक क्विकली त्याचं एक्सप्लेनेशन दिलं इथं. काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये बघा. IC555 आहे का म्हणतात, कारण 3 5K चे रजिस्टर आपण वापरतो, पोटेन्शियल डिवायडर किंवा व्होल्टेज डिवायडर, त्यामुळे आपण त्याला 555 म्हणतो. त्यानंतर 3 रजिस्टर वापरून आपल्याला 2 रेफरन्स व्होल्टेज मिळतात. एक असणार आहे तुमचं 1/3 VCC आणि 2/3 VCC. हे 2 रेफरन्स व्होल्टेज मिळतात आपल्याला. हे आपण कंपॅरेटरच्या इनपुटला देतो, अप्पर कंपॅरेटर आणि लोअर कंपॅरेटर. त्यानंतर ते व्होल्टेज कम्पेअर करून आपल्याला आपल्या आउटपुटची स्टेज चेंज करता येते. ठीक आहे. आता बघा इथं दिलंय की आपली जी पिन नंबर 2 आहे आणि तिचं नाव आहे ट्रिगर. ओके. जर माझं ट्रिगर पिनचं व्होल्टेज हे लेस दॅन 1/3 VCC असेल तर माझं कंपॅरेटरचं आउटपुट हाय होणार. ठीक आहे. ही एक तुमची कंडिशन. या 2 कंडिशन लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. त्यानंतर पिन 6, थ्रेशोल्ड पिन. थ्रेशोल्ड पिनचं व्होल्टेज ग्रेटर दॅन 2/3 VCC पाहिजे. त्यावेळेस तुमच्या कंपॅरेटरची स्टेट चेंज होऊन ती होईल लो. या केसमध्ये तुम्हाला आउटपुट हाय मिळेल, या केसमध्ये लो मिळेल. ठीक आहे. आता ब्लॉक डायग्राम मध्ये जास्त एक्सप्लेनेशन आता नाही करत आहे आपण, कारण जेव्हा पिन फंक्शनॅलिटी करू आणि एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला ब्लॉक डायग्राम फक्त लक्षात ठेवली तरी तुम्हाला सगळं एक्झाम मध्ये अंडरस्टँड करून लिहिता येईल की एक्झॅक्ट फंक्शन कसं करतात. रेफरन्स व्होल्टेज जनरेटर आहेत, 2 कंपॅरेटर, एक SR फ्लिप फ्लॉप, एक डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आणि एक आउटपुट स्टेज. ओके. आणि हे हा टेबल लक्षात ठेवा. या टेबल मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट आयसी ची पूर्ण फंक्शनॅलिटी समजून जाते 80%. 2 कंडिशन्स की आयसी चे स्टेट्स कधी चेंज होतात आउटपुटचे. ठीक आहे. त्यानंतर हे एकदा रिवाइज करून घ्या. 3 रजिस्टर, 2 कंपॅरेटर, एक SR फ्लिप फ्लॉप, एक आउटपुट स्टेज आणि याच्यामध्ये आपण बघू आयसी ची पिन डायग्राम आणि पिन फंक्शनॅलिटी काय आहे. ओके. इच अँड एव्हरी पिनची आपण फंक्शनॅलिटी चेक करणार आहोत की एक्झॅक्टली काय आहे ते. ओके. तर आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा येऊ आणि त्यावेळेस आपण बघू की आयसी ची पिन डायग्राम कशी आहे आणि प्रत्येक पिनचं फंक्शनॅलिटी काय आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या क्लासमेट सोबत किंवा